काका नेमकं हे आहे काय? हे कंपोस्ट खत आहे. हां, ह्याच्यामध्ये नेमका प्रकार काय आहे आणि हे कशासाठी उपयोगी पडतं? हे जमिनी आपली जमिनी जिवंत करण्यासाठी विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी असं आहे का? आणि ही CPP ही गावरान देशी गाईच्या शेणापासून जळलेल्या गाईच्या शेणापासून तयार होते. ओके, पण याची प्रक्रिया कशी नेमका कोणी तयार कशा पद्धतीने केलेलं आहे? ही तयार हिला 40 किलो शेण, अर्धा किलो अंड्याचा पावडर हां, आणि अर्धा किलो खडीचा पावडर, 50 किलो 40 किलो शेण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं भाकरीसारखं पीठ मळायचं. हां, आणि कुंड 2x2चे कुंड तयार करून त्या कुंडामध्ये तयार करायचं. हे बायोडायनामिक प्रिपरेशन 5 ते 2 5 ते 7 हां, हे संत त्याच्यामध्ये सोडायचं. ओके. आणि 14 दिवसांनी खालीवर करायचं. हां, अजून 8 दिवसांनी खालीवर करायचं. 50 ते 60 दिवसात उत्तम प्रकारे CPP तयार होते. बरं, अशापासून कंपोस्ट तयार होतं. ओके. तर हे जे आता कोणत्या कोणत्या झाडाला कोण शेती? पूर्ण पिकाला जातं. कपाशी, मका, मोसंबी, डाळिंब, सगळं पिकासाठी, सगळ्या पिकांसाठी. मोसंबीला टाकायचं तर 1 वर्षासाठी 1 किलो, एका वर्षासाठी 1 किलो, 2 वर्षासाठी 2 किलो, असं 3 वर्षासाठी 3 किलो. पण रिंग पद्धतीने टाकायचं. म्हणजे आळा जर केलं तर त्याला आला केलं तरी खाली टाकून द्यायचं. मग सगळ्या मुळांना जातं. आणि ठिबकवर जर काय करायचं असलं तर झाड आहे, हां, ते झाडाच्या आता 2 वर्षाचं असलं 2 वीज बाजूनी रिंग करायची. ओके. रिंग करून असं थोडं थोडं सोडलं आणि जर ठिबक सोडलं म्हणजे ते पाणी लवकर येतं. ओके, बरं, चालेल. चांगली माहिती दिली काका, धन्यवाद. हे आमचं रघुवीर शैक्षणिक सेवाभावी संस्था आणि आत्मा अंतर्गत. ओके, चालेल.